हे हाय, वेलकम बॅक टू माय चॅनल. नमस्ते. कसे आहात तुम्ही सगळे? मजेतच असतात. आणि आज खूप दिवसांनी मी लॉंग व्लॉग शूट करते आहे, कारण की माझ्या फोनला ज्या जुन्या आहे ना, खूप प्रॉब्लेम येत होता. स्पेस नव्हता त्याच्यामध्ये. मी सगळं डिलीट केलं होतं तरीसुद्धा स्पेसचं काही हेच होत नव्हतं. आणि मोबाईलला व्लॉग शूट करणं थोडा पण सेकंदाला आहे ना, ते सारखं कट होत होतं. आणि खूप प्रयत्न केले त्याला, पण तो काय मोबाईलमध्ये स्पेस झालेला नाही. त्यामुळं मिस्टरांनी माझ्या नवीन मोबाईल दिलेला आहे. तो मी एंडला तुम्हाला दाखवेलच. आणि आता डेली रुटीनची सुरुवात करूयात आपण. असे मुलं जे आहेत दोन्ही, ते दोघंही झोपलेले आहेत. सुट्टी आहे आणि ॲक्च्युली तशी स्कूल होती त्यांची, पण ते स्कूलमध्ये गेलेले नाही. आणि सुट्ट्या लागल्या, एक्झाम संपली, तर त्यांचं म्हणणं होतं सगळं संपलं. पण तसं नाही आहे. मी त्यांना ओरडले, पण ते थोडासा खूपच त्रास द्यायला लागले मला दोघं बी. ते म्हटलं मग जाऊ दे, आता सुट्ट्यांमध्ये जो काय अभ्यास आहे 1 महिन्याचा, ते लोक आता करतील. आणि आता झोपलेले आहेत. मी उठले, आवरून झालं माझं, फ्रेश वगैरे झालेली आहे. आता मी गरम पाणी पिते. पहिला इथं पीठ घेतलेलं आहे. आज मी चवळीची भाजी बनवणार आहे. तर घरातलं जे पण सगळं काय काम आहे, सगळं A to Z तसंच पडलेलं आहे. इव्हन हांतरुणंसुद्धा तशीच आहेत, कारण ते दोन्ही झोपलेले आहेत. आणि भांडे वगैरे सगळं आहे. रात्रीचे भांडे घासलेले होते आणि 2-3 ताटं हे पोरं नंतरनं परत जेवले, भूक लागली तर. लेट झालं तर झोपायला म्हणून. तर ते भांडे आहेत. आणि थोडंसं आता स्वयंपाक करायचा. चहा झाला सकाळी, चहाचे भांडे वगैरे आहेत. असा राडा झालेला आहे. आणि इथे माझी मांडणी होती. कुठं हे जे आहे ना, इथं मांडणी होती. हे 2 खिळे तुम्हाला दिसतच असतील. इथं मांडणी होती आणि इथं गॅस आहे. गॅस इथं आहे. तर गॅसवरती ती मांडणी जी होती ना माझी, मी ती मांडणीसुद्धा दाखवते. हवा ही मांडणी, आणि ही मी नवीन ऑनलाईन मागवलेली होती. तर ही पण मी इथं नाही का लावून घेतली. आणि ही मांडणी जी इथं होती ती इथं घेतली, कारण मग जे भांडे लावलेले आहे ना, ते भांडे मला ह्याच्यात खूप वेळ ठेवावे लागत होते, या भांड्यामध्ये. मग ते दिवसभर भांडे तसेच राहायचे. दुसरं काही काम आलं की मग ते केलं की मग कंटाळा यायचा. मग असं करत मग मी त्या दिवशी इथली मांडणी इथं लावली आणि इथं ट्यूब लावलेली आहे. इथं ट्यूब लावून घेतली. ट्यूब ह्याच्यासाठी लावून घेतली, कारण संध्याकाळचं जे मी रेसिपीज वगैरे करते ना, तर थोडासा इथं अंधार पडत होता. आणि व्लॉग करताना पण जे नाही का, मी स्वयंपाक करत होते, व्लॉग चालू होता, त्याच्यात पण अंधार येत होता. त्यामुळे इथं मी ट्यूब पण बसवून घेतलेले आहे. आणि आता चला काम करते. पहिलं गरम पाणी करते, पिते, आणि बाकीच्या पुढच्या कामाला लागते. डेली जे पण माझं काय रुटीन आहे ते मी तुमच्याशी शेअर करणार आहे. आता मला रोज जमणार आहे तुमच्याशी डेली रुटीन शेअर करायला. तर चला. आता तर इथे मी तुम्हाला तेच सांगत होती की जे मी तुम्हाला दाखवत होते ना, ते त्या दिवशी मांडणीचं काम. तर एवढी स्क्रिप्ट जी आहे ती मी तुम्हाला फास्ट मोशनमध्ये दाखवलेली आहे इथं, की असं काम करून घेतलं. कुकर लावून घेतला चवळीचा. तर इथे मी पीठ मळून घेते. माझं पीठ मळून झालंय. इथं कुकरची शिट्ट्या पण झालेल्या आहेत. चवळी लावलेली होती ना कुकरला. आणि हे माझं पाणीसुद्धा गरम झालेलं आहे. आता मी पाणी पिते आणि तुमच्याशी बोलते 1 मिनिट. तर आता गरम पाणी पिते. रोजच पिते मी. आणि माझ्या मागच्या पण ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलंच असेल. पाणी पिऊन झालंय माझं. आणि आता हे दोघं पण उठलेले आहेत. दोघंही उठलेले आहेत झोपेतनं. ते तर झोपलेले उठलेत. तर आता चला, पीठ मळून ठेवलेलं आहे मी. आणि आता स्वयंपाकाला लागते. बाकीचे कामं घेते करून.
किचनमध्ये झाडू फरशी वगैरे सगळं तसंच आहे, काहीच झालेलं नाही आहे आमचं. कारण आमचे हे 2 पिल्ले आहेत ना, झोपलेले असतात ना लेटपर्यंत. हे बघा इथं, हा इथं आहे, आत्ता उठला आहे, हे इथं पहा झोपेतनं उठली आहे. असं निवांत आहे. जोपर्यंत स्कूल नाही ना तोपर्यंत आता रुटीन लाईनवरती येणार नाही आहे सध्याला आमचं. स्कूल एकदा चालू झाली की झालं, सकाळचा टिफिन आला, आवरणं आलं, सकाळचं फटाफट कामं करणं आली. मग आता चला, आता स्वयंपाक करते, भाजी चपाती, आणि मग भेटते तुम्हाला. भाजी चपाती करताना सुद्धा थोडासा मी व्हिडिओ शूट करते. आता मी चपाती करायला घेतलेली आहे. स्वयंपाक झाला की बाकीचे काम आवरणार आहे. आणि इथे तुम्ही पाहू शकता माझी चपाती 2 झालेल्या आहेत तिथे. किती या जेवायला सगळे तुम्ही. एवढा मोठा नाही काढत, ह्यांना काय मला सांगायचं का ते. त्या इथे आता मी रोट्या करतेय. अशी छान अशी माझी रोटी बघा किती छान फुगली. इथं चवळीची भाजी मी फोडणीला टाकून दिलेली आहे आणि इथं वरण केलेलं आहे असं. तर आता हा सगळा राहाडा आहे माझा. हा सगळा राहाडा मी आता उचलून घेते आणि मग तुमच्याशी बोलते. हे पहिला दाखवते तुम्हाला किती खूप सारा राहाडा आहे तो. तर असं काय खूप सारं असं काम पडलेलं आहे. आता हे तुम्ही पाहिलंच असेल. आता हे सगळं क्लीन केलं की मग मी तुम्हाला दाखवते. माझं घर वगैरे झाडून पुसून झालेले आहे. हे बसले ते पोरं हे व्यवस्थित. आणि हां, तुम्हाला सांगायचंच राहिलं, हा सोफा आहे ना तो आम्ही नवीन घेतलेला आहे. माझा आधीचा सोफा आहे तो खराब झालेला होता, तर हा नवीन घेतला आहे. तर हे असं आवरून झालेलं आहे. आता भांडे घासते आणि भांडे घासताना तुम्हाला दाखवते. फायनली झालंय माझं काम करून. खूप सारा राडा होता. तू इथं काय केलं मग? वाटताच मी पुसलेले आहे बघ. एवढं किचन मी आवरला आणि इथं घाण केली. ह्या अशी पोरं करतात. एक तर घर आहे आमचं खूपच मोठं आहे, 2च रूमचं, पण खूप मोठे मोठे रूम आहे. आवरता दिवस जातो. किचन वाटतं तर विचारूच नका. 5 मिनिटाला आवरलं की लगेच 5 मिनिटांनी घाण होतो. हे असं माझं आता फायनली आवरून झालेलं आहे. भांडे वगैरे सगळं लावून झालंय आणि भांडे घासून झालेले आहेत माझे. भांड्यावरती मी लावून सुद्धा टाकले सगळे लगेचच. आणि इथे तुम्ही पाहू शकता इतका छान क्लीन करावा लागतो ना हा किचन वाटतं. आणि रोज दिवसातून कमीत कमी 2 वेळेस माझा आहे ना पुसून होतो. आणि खूप मोठा आहे किचन वाटतं, सारखंच पुसावं लागतं.
चहाचं माझं फायनली काम झालेलं आहे. आता चहा चहा पिते, चहा ठेवते, चहा पिते आणि मग जरा फ्रेश झाल्यावर आपण बोलूया. तर इथं म्हटलं पहिला कुकर लावून घेते भाताचा. दुपारची डाळ आहे माझ्याकडे भरपूर, भातच लावायचा आहे थोडासा मला. एकीकडं चहा ठेवते आणि एकीकडं कुकर लावते. हे यामध्ये मीठ टाकलेलं ना, तर मग व्यवस्थित त्याला मिक्स करून कुकर लावून टाकते भाताचा. काय मग दोन्ही पण एकत्र कामं होतील ना, चहा बी होईल, कुकर पण होईल. मग मला निवांत बसायला, मला एडिट पण मलाच करावं लागतं. सांगितलेलं होतं ना मी एका मागच्या म्हणजे ह्याच्या आधीच्याच व्लॉगमध्ये सांगितलेलं आहे. कुकर लावला, आता काहीच काम नाही. चल, मावशी पप्पा गेलेले आहेत अक्कलकोटला स्वामींना दर्शन घ्यायला गेलेत स्वामींचं. आणि खूप खुश आहे. त्यांचं अचानक ठरलं जायचं, म्हणजे होण्यामध्येच होतं. मग आज संध्याकाळी ते म्हटले की जातो तुम्ही, म्हणून मग गेलेत त्यांच्या मित्रांसोबत. मी पण खूप खुश आहे. ते दर्शनाला गेलेत स्वामींच्या. मी कधी गेलेले नाही आहे अजून, मला पण जायचं आहे. बघू, मला प्रवास सहन होत नाही फोर व्हीलरचा, बसचा वगैरे. तर ट्रेनने जायचा विचार चालला आहे. तर आता दिवाळीची सुट्टी वगैरे पडली तर मग बघू, त्यावेळेस जाऊ. तर आमचं झालं, जेवण वगैरे झालं, आवरून झालं आणि आता झोपायची तयारी करतोय. बराच वेळ झाला आणि आता रात्रीचे वाजलेले आहेत 12. मी तुम्हाला दाखवते, 1 मिनिट पाहू शकता. म्हणजे 12 वाजत आलेत आता, 5-10 मिनिटात. तर असं काय आजचं माझं डेली रुटीन होतं, मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे. किचन वट्टा, स्वयंपाक, भांडे, घरातलं सगळा पसारा, झाडून पुसून सगळं ए टू झेड. आज काय बाहेर कुठं जाणं झालंच नाही आहे. आणि आता चला बाय, गुड नाईट. व्हिडिओला आता आम्ही इथंच एंड करतो. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुम्ही तुमची काळजी घ्या. चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.